सेटवर गेले का असं तोंड झालं माझं. अरे बापरे, खरंच बाबा शूटिंग चालू आहे ना, आपलं कॅरेक्टर निघले ह्यात. झालं मस्तपैकी शूटिंग फिटिंग झालं. मग काळी असं रेल्वे कशी पळते का धाड 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 करत, तसं काळी ठोकू दे, धाड 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 करायचं. नमस्कार. नमस्कार. मी कुमार दादा गायकवाड. मी राधिका गायकवाड. कुमार कुठं गाळ. तर असू द्या, हा झाला चेष्टाचा भाग. तर आज आम्ही कॅमेरा पुढं का आलोत याच्या मागचा भाग असा आहे, काही गप्पा गोष्टी होणार आहेत, ते तुम्ही बघा शेवटपर्यंत. इंस्टाग्रामवर तर मी नव्हतोच, व्हिडिओ होते माझ्या अगोदर शेतकऱ्याचे व्हिडिओ. मी केबल ऑपरेटिंगला कामाला होतो. केबल ऑपरेटिंगला कामाला असताना मला छंद होताच, कारण एकटाच होतो कामाला मालकापाशी द्या. तर 12 तास 13 तास ड्युटी पडायची मला. त्या ड्युटीमध्ये काही एकटाच मजा मस्ती फुल, आणि शक्यतो मोबाईलकडे वेळ कमी, पण मिमिक्री करण्याची आवड होती. आणि पहिल्यापासून ते छंद असल्यामुळं आरसा म्हणा किंवा कुठं चाललो एकटा असलो की झाडावर नाही का केबल बांधण्यासाठी इकडे तिकडे कुठे गेलो की ते आरडाओरडा मला चालू असायचा. आणि नंतर मग डोक्यात कल्पना आली की आपला एक स्टेटस आपण बनवावं. मग काय करायचो, मोबाईल धरायचो, आपलं मैत्रीवरती आधारित, शेतकऱ्यांवरती आधारित असे व्हिडिओ बनवायला चालू केले. मग इंस्टाचं जास्त माहीत नव्हतं, म्हणजे इंस्टा, यूट्यूब, फेसबुक अजूनही बऱ्यापैकी म्हणजे माहीत नाही यूट्यूब आणि फेसबुकबद्दल. व्हिडिओ बनवायचो, ते एडिटिंग शिकत गेलो हळूहळू, मित्रांना विचारून. एडिटिंग शिकल्यानंतर जास्त करून व्हॉट्सअपला शेअर करायचो. कोणाचा व्हॉट्सअप ग्रुप असला त्या ग्रुपला जायचो, ॲड व्हायचो, कनेक्ट झाल्यानंतर त्यात व्हिडिओ टाकायचो कॅप्शन टाकून खाली. मग व्हिडिओ असे व्हायरल होत गेले माझे. शेतकऱ्यांबद्दल जे काय म्हणजे कुठल्याही गोष्टीचा असू द्या, शेतीविषयीचा, दराच्या विषयी किंवा कुठलेही असू द्या, ते व्हिडिओ व्हायरल होत गेले. स्टेटसला भरपूर ठिकाणी दिसायला लागले. मग प्रतिसाद मला लोकांचा भेटायला लागला. त्यानंतर असेच व्हिडिओ व्हायरल झाले. मग माझे व्हिडिओ पुण्याचे आमचे काही मित्र आहेत, म्हणजे आता मित्र झाले, त्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचले, शेतकऱ्यांबद्दल इमोशनल व्हिडिओ. मग त्यांनी मला फोन केला की बाबा काय करता तुम्ही, काय नाही. शेती करतोय म्हटलं, हाही चाललेलं दिसतेच तुम्हाला म्हणलं व्हिडिओच्या मार्फत. तर म्हणले काम करणार का म्हणले सिरियलला वगैरे कुठं. म्हणलं मी आजपर्यंत कुठला कोर्स केला नाही, काय नाही. म्हणलं काय मला माहीत नाही, म्हणलं कसं असतं, काय कॅमेरा कसा असतो किंवा सगळ्याच गोष्टी. मग लागीर झालं जी सिरियल त्या टाईमला आज ट्रेंडला होती, म्हणजे बऱ्यापैकी ऑल महाराष्ट्रात धुमाकूळ होता लागीर झालं जी. आत्ता सध्या पण बऱ्यापैकी आहे, बंद झाली तरी पण सिरियल ती. मग आम्हाला जाधव म्हणून एक सर होते, त्यांचा फोन आला. फोन आल्यानंतर मी माझा एक मित्र आहे करण गायकवाड, अशीच आमच्या ऑडिशनच्या ठिकाणी पंढरपूरमध्ये ओळख झाली, त्या ठिकाणी भेट झाली ती करण गायकवाड म्हणून. तर त्याचा स्वभाव माझ्यासारखा, आणि आम्ही मिळून मिसळून राहायला लागले म्हणून आम्ही तिथं सेटवर गेलो, चांदवडीला सातारामध्ये लागीर झाल्याच्या सेटवर. तिथे गेल्यानंतर त्याने आमचं ऑडिशन घेतलं. पहिल्यांदा असल्यामुळे आम्ही घाबरत केलं. एवढ्या मोठ्या आणि स्टार कास्ट महाराष्ट्रात धुमाकूळ घालता येते आणि आपण ह्यांच्यासमोर कसं काय करायचं, भीती वाटत होती. करत गेलो, झालं. जाधव सरांनी डन केलं. डन केल्यानंतर आम्हाला एक काम दिलं, रडायचंच फक्त काम. विक्रम राऊत शहीद झाले होते आणि रडायचंच काम होतं. आणि ते ऑटोमॅटिक घाबऱ्याच रडलो आम्ही. ते त्यांना आवडलं की मग त्यांनी म्हणलं तुम्ही शिकण्यासाठी थांबा थोडं इथं. थोडं त्यांनी शिकवलं अभिनय कसा असतो, काय कसं. तर चांगलं म्हणजे त्यांनी नाही का असं घरात असल्यासारखं आम्हाला दोघांना तिघांना शिकवलं. तिथून पुढं मग त्या अकलूज साईडला कारभाराली भारी मालिका आली होती कोरोनाच्या काळात. तर फोन आला तिथून सुजय सर आमचे, म्हणजे त्यांना पण असंच माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेला. त्यांना आवडला माझा अभिनय कुठंतरी, नाही का नॅचरली अभिनय करतोय बाबा, हा चांगला मुलगा आहे, आपल्या पंढरपूर भागातला मुलगा आहे. त्यांनी बोलवून घेतलं मला. आणि त्यांचा कॉल असा आला, रात्री 3ला मला कॉल आला. मी कुणाचा आहे म्हणून मनावर घेतलं नाही, सोडून दिला. 5ला अजून 2-3 कॉल वाजले की हां कुमार बोलताय म्हणून. बोलतोय म्हणलं बोला. तर कारभारले भारी सिरियल इथं चालू आहे आणि तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही याल का. कोणतरी चेष्टा करते म्हणून सिरियस घेत नाही, ठेवून टाकला. आणि परत अजून आला नाही, मी खरंच बोलतोय, तुम्हाला यावं लागेल, तुमचं एक सीन आहेत भरपूर, तुमचं कॅरेक्टर चांगलं आहे, तुम्हाला डायलॉग वगैरे आहेत, या. आता घेतलं मनावर, म्हणलं जाऊ द्या, म्हणलं काय खरं काय खोटं आपण जाऊन बघू. थंडीचा दिवस आपलं उठलो गेलो मस्त. पंढरपूरचा एक मित्र होता, त्याला गाडीवर टाकला. पत्रकार आहेत ते पण चांगले, निलेश बनसोडे म्हणून. गेलो अकलूजला. सेटवर गेले का असं तोंड झालं माझं. अरे बापरे, खरंच बाबा शूटिंग चालू आहे ना, आपलं कॅरेक्टर निघले ह्यात. असं वाटलं पण नव्हतं की स्वप्नात. आपण कुठं ते लागीर झाल्याच्या केलं पण किती पॅच होता, एक मी म्हणतो एक 10-15 सेकंदाचा, पण ओळख शिकवलं त्यांनी अभिनय कसा काय. तिथं गेलो, सगळे स्टार कास्ट मोठमोठे, मालिका चालू, ते सीन चालू. 7ला पोचला असेल आम्ही साधारणतः. गेल्यानंतर त्यांनी स्क्रिप्ट दिली ह्या भले मोठी, आणि माझं कॅरेक्टर सोन्या नावाचं कॅरेक्टर कॉमेडी दिल्यानंतर मी उगं ती वाचायचो, पण त्यात ती कंसात काय काय माहीत नव्हतं, काय स्क्रिप्ट पहिल्यांदाच नशिबात माझ्या आयुष्यात आलेली.
ती वाचली. मग रोहित म्हणून होते एक जण सर आमचे, त्यांनी म्हणजे ओळख झालेली, ते म्हणले नाही का शिकवायला ते सांगायला, म्हणले तुम्ही ही स्क्रिप्ट बघा, अशा प्रकारे तुम्हाला करावं लागेल, करा. माझा अंग तिथंच थरथर थरथर करायला लागलं. आता म्हणलं एवढ्या मोठ्या स्क्रीनवर कॅमेरे हे भले मोठे असे चांगला असं रटाळच्या रटाळ कॅमेरे, काय करायचं. मग माझ्या मित्रांनी सांगितलं घाबरू नको कुमार, तुझं नशीब आहे, तू आला इथपर्यंत. मग कुठे काय आपला अभिनयाचा म्हणजे विषयच नव्हता. त्या सरांनी सांगितलं, वाटलं नव्हतं वन टेकमध्ये काम होईल. मग कॅमेरा लागले आमच्याकडे 2-3 कॅमेरा लागल्यानंतर घेतले स्क्रिप्ट. त्यांनी सांगितलं 2-3 वेळा, ते कुठंतरी चुकल म्हणून सर बास अजिबात सांगू नका, जमलं तर मला चुकलं तर माझी मी, अजिबात सांगू नका म्हणलं, थांबा जरा म्हणलं. आईला म्हणलं ते सर म्हणलं का तू लईच पुढचा दिसतो लागा म्हणलं, आम्हाला सुद्धा अशा आडवं लावा लागलाय तू, काय आम्ही लागा प्रोडक्शनला का मी नाही लागा तू असं का. सर म्हणलं राव मी गावठी भाषेतला गावाकडचा आहे, माझं चुकल म्हणलं, कशाला मला लई डोक्यात घालताय म्हणलं, थांबा जरा म्हणलं. स्क्रिप्ट घेतली, वाचली आपल्या गावठी भाषेत, वाचून झाले दान 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 दान. आमचं वरच्या बंगल्यावरती आमचं म्हणजे सीन होता, पहिला सीन. माझ्या मित्र निलेश बनसोडे, महेश लेगाडे, मी गेलो वर, पुढे एक कॅमेरा मागे एक कॅमेरा. आता काय करायचं, पाठ तर झाले, कॉमेडी कॅरेक्टर सोन्या नावाचं, तर काय करायचं. घ्या सर लावा म्हणलं, तुम्ही करा. त्यांनी माईक वगैरे लावलेले, भारी वाटायचे एकदम, असं मजा वाटायची, कारण पहिल्यांदाच कॅमेरा पडून ती पण लगेच असं जी मराठीला दिसणार होतो. म्हणलं आता आपला विषय हार्ड आहे कुमार, तुला दम काढून चालत आहे म्हणलं. झाला सीन लागला, त्यांनी रोल कॅमेरा ॲक्शन म्हणले, चालू केलं दान 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 दान. त्यात ॲडिशनल माझं गेलं थोडं, ॲडिशनल गेल्यावरनं मुकेश सर डिरेक्टर ज्या खुश झाले, वा 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 करून सगळ्या प्रोडक्शनात टाळ्या फिळ्या वाजवल्या, मस्तपैकी सीन कॉमेडी झाला. स्वतः आपल्या नितेश लागेर झालं, जिचा तो हिरो होता त्यामध्ये, तो पण खुश, सगळं प्रोडक्शन खुश. अरे गावठी भाषेला गावाकडचा पोरगा आणि कसं काय एवढं भारी केलं, कुठं जरा अशी छाती फुगून आली. अरे बापरे म्हणलं, वन टेक ती पण ॲडिशनल. म्हणलं विषय हार्ड केला, बरं वाटलं. खाली आलो, मित्रांनी मिठी मारली, पहिल्यांदाच कॅमेरा पुढं. त्यांचं पण थोडं डायलॉग होतं, पण कॉमेडी मला फोकस माझ्यावर केला जरा क्लोज होता. झालं मस्तपैकी शूटिंग फिटिंग झालं. मग काळी असं रेल्वे कशी पळते का धाड 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 करत, तसं काळी ठोकू दे, धाड 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 करायचं. झालं शूटिंग फिटिंग झाली मस्तपैकी. आम्हाला दिवसच मावळा, 7ला गेलो, संध्याकाळपर्यंत शूटिंग चाललं आमचं. शूटिंग चाललं झाल्यानंतर संध्याकाळी तिथं आम्हाला त्यांनी बोलून घेतलं पूर्ण टीमनी, सांगितलं तुम्ही आजच्या सीन पुरतं नाही, तुम्हाला इथून पुढं कंटिन्यू काम आहे, तुम्ही कंटिन्यू येत चला. तिथून पुढे माझे बरेचसे सीन झाले. ते काम बघितल्यानंतर ऑल महाराष्ट्रात मालिका गाजली. तिथून आमचे सचिन धोत्रे म्हणून एक मित्र आहे, त्यांच्यापर्यंत काम केलं. त्यांनी मला कर्नाटकात पाहिजे जातीचा हा प्रोजेक्ट चालू होता, म्हणजे त्या भाषेत होता तिकडच्या. त्यांनी मला फोन केला की जाशील का कुमार. ठीक आहे सर म्हणलं, पण नौका आहे, मला काहीच माहीत नाही, मी जाऊन करू काय कसं काय. जा म्हणले, मोठमोठे स्टारकास्ट आहेत, सयाजी शिंदे साहेब आहेत, परत म्हटलं तर आपले स्वराज्य संभाजीमध्ये जे अफजल खानाची भूमिका साकारली ते अमित तडवळकर साहेब आहेत. तू जा, घाबरू नको, जी मराठीत एक चांगलं काम त्यांचं पण चाललंय, संजना काळे म्हणून आहेत. जा म्हणले, आपले जायचं सगळे माणसं, सोलापूरची काय टीम आहे, होऊन जाईल तुझं व्यवस्थित. गेलो तिथं, गेलो मी इथून निघलो 2 वाजता. तिथं गेलो संध्याकाळच्या 3:30-4ला, पाटच गेलो. सगळे झोपले होते, जाऊन आपलं झोपलो. सकाळ उठून शूटिंग चालू, मी 10ला निवांत उठलो. माझा कॉल होता का 10, माझं टायमिंग होतं 10चं बहुतेक, आणि निवांत त्याच टाईमला उठलो. तिथले नरेंद्र बाबू म्हणून डिरेक्टर होते, त्यांनी मला सांगितलं की बाबा लवकर येत जाऊन. त्यांची काय ती म्हणजे भाषा आपली मराठी आणि तिकडचं काय ते ताळमेळ लागे ना मला. गेलो, सगळ्यांना वाटतं अरे हे आलाय कोण, आणि मी असं हे जरा बरंच राहता, ह्यापेक्षा जरा अवतार माझा असा चित्रविचित्र होता. आणि हाय असं गेलेलो, शाक टाकून पाठीवर पाक काटाळलेलो. काय सकाळ उठल्यानंतर शूटिंग चालू झाल्यानंतर माझा सीन आहे कोणाला माहीत आहे, ते स्क्रिप्ट नाही काय नाही. हे काम झाल्यानंतर ती माझं दुसरं आयुष्यातलं काम चांगलं. नंतर काय आहे, त्यांनी स्क्रिप्ट दिली, मला सांगितलं, समजावून झालं, व्यवस्थित झालं. सगळ्यांना वाटायचं हे काय करते, ह्याला जमत नाही. आम्ही एवढं सयाजी शिंदे सरांबरोबर काम केलं, आमचं कॅरेक्टर एवढं जबरदस्त आहे. त्यांनी पण मला फोकस क्लोजचं चांगलं कॅरेक्टर दिलं होतं. म्हणजे शिक्षक होता, 90च्या काळातला पिक्चर, आणि शिक्षकाचं कॅरेक्टर होतं. ह्याच्यापेक्षा गबळं, ढगळी कपडे, तसलं जुनं गाड्या, तसली जुनी चप्पल, आणि काय ते असं एकदम साधं सिंपल. गेलो, सीन लागला, पाया पडलो कॅमेराच्या डिरेक्टर सरांच्या पाया पडलो. मला पहिलं काम आहे ह्या भागात, ती महाराष्ट्र सोडून ह्या भागात. गेलो, कॅमेरा पुढं उभं राहिलो, सीन दिला, दणक्यात सीन झाला 1 टेकमध्ये. जे माझ्यावर म्हणजे वाटत होतं त्यांना की बाबा हे असा आलाय कुठलाही, काय करते काय नाही, आपल्याच भागातले बरं का, म्हणजे बाहेरचा विषय नाही. त्यांना परत असं डोळं असं मोठं झालं त्यांचं, बाहेर येतात काय डोळं असं वाटायचं मला त्यांच्याकडे बोलली होणं. काय नाही, मस्तपैकी सीन झाला. त्या डिरेक्टर सरांनी टाळ्या वाजवल्या मस्तपैकी. सयाजी शिंदेने माझं कौतुक केलं.
मग तर अशी छाती भरून आले, बापरे म्हणलं एवढा मोठा कलाकार म्हणलं आपलं कौतुक करतोय. मग म्हणलं आता इथनं पण ढिलं पडायचं नाही कुमार म्हणलं, चालूच म्हणलं. माझं त्यात बऱ्यापैकी सीन आहेत. तिथून पुढं माझं चालूच झालं काम. काय नाही, स्क्रिप्ट घ्यायचो, वाचायचो, पाठ नाही, फक्त नजर फिरवणे. पाठ केलं का गुंतून राहतो त्यात माणूस, ती कळालं मला. काय माझे मित्र त्यांनी समजावून सांगितलं, वाचायचो, संपला विषय. त्याच्यापेक्षा ॲडिशनल घालायचो. इमोशनल तर विषय संपला. काय नाही, चेहरा त्यांना पाहिजे त्यापेक्षा जबरदस्त करून मोकळा. वाटलं नाही पाहिजे की बाबा ह्याला धरून आणलंय बसवलं आणि केलं इथं, असं नाही, नादखोळा करायचं. ते एक पिक्चर झाला. पंढरपूर भागात सोलापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी वेबसिरीजचा धुमाकूळ होता. आमचे मित्र सुहास तरंगे त्यांनी वेबसिरीज चालू केली. ती वेबसिरीजला ती इतकी कामं झाली की नंतर असं वाटायला नकोच मला, ही वेबसिरीजचं असं कामच नको. रोज उठायचो, जायचो कॅमेरा पुढं, सकाळ 7 ते संध्याकाळी 6, दिवस मावळ असतो. घरी वेळच नाही, शेती बघायला वेळ नाही. कामं भरपूर झाली, फेमस झालो, शेतकऱ्यांच्या व्हिडिओकडे दुर्लक्ष झाला. आणि स्वतःचं म्हटलं तर स्वतः मला इंस्टातलं, फेसबुक, यूट्यूब काही कळत नव्हतं. अजूनही बऱ्यापैकी कळत नाही. पैसे मिळायचं साधन म्हणजे कसं आहे, लागेर झालं जिला म्हणजे नौका असल्यामुळे मिळाले, कारभार भरला दिले. पण वेबसिरीजला कसं जायचो असंच नाही का, आता तुमच्यासारखे मित्र असले त्या टाईमला असं माझं म्हणजे नव्हतं की परिस्थिती बाबा आपण एवढ्या लांब 200-300 रुपये खर्च करून जायचं याचं मिळून किंवा पोटाला. सकाळ घरून निघायचं, ठरवायचं नाही की बाबा आपण जायचं आहे, फोन आला की निघालोच. ध्येय वेळा माणूस आलो होतो, असं कळत नव्हतं की बाबा आपण आज जायचं आहे तिथे करायचं आहे म्हणून. स्वतःच्याच खर्चातून जायचो. खाणंपिणं त्यांचं असायचं नाही का, वडापाव म्हणा किंवा जे काय असेल ती. वेबसिरीजला नाही बऱ्यापैकी. आणि पिक्चरला मिळाले ते कर्नाटकात तिकडे केला त्याला मिळाले. आनंद शिंदे दिग्दर्शक म्हणून त्यांनी गाणी केली आहेत 2-3, आणि त्यांचे पिक्चर आहेत नंदू नटवर आणि चाकोरे, त्याला पण काम केलं, प्रोडक्शनला काम केलं शिकण्यासाठी मोफतच. म्हणजे पैशाची अशा अपेक्षा ठेवलीच नाही की मला पैसा मिळेल म्हणून, पण देवाने मला जे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त दिलं. मला स्टेटस निर्माण करायचा होता, बऱ्यापैकी माझी ओळख झाली. त्या टाईमला अशा अडचणी पण भरपूर आल्या, पण पैशाच्या बाबतीत मी कधी विचार केलाच नाही त्यावेळेस. फिल्म इंडस्ट्रीमध्ये पडल्यानंतर एक तर ॲक्सिडेंट, नकळत पडलो. छंद होता, ओळखी वाढत गेल्या त्या व्हिडिओपासून. आणि शिकायला म्हणजे असं मिळालं की मला माणूस नेमका म्हणजे आजकाल ह्या जगात माणूस किती महत्त्वाचा आहे, त्याचा स्वभाव किती महत्त्वाचा आहे, आणि त्यातल्या त्यात त्याच्याकडे जो असणारा पैसा आहे तो किती महत्त्वाचा आहे हे मला कळालं बऱ्यापैकी. आणि त्यातल्या दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तुमचा स्वभाव कसा आहे, त्या स्वभावावर सगळ्या गोष्टी ठरल्या जातात. बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर कुठं मला असं तुच्छ लेखलं गेलं की अवताराकडे बघून माझा हे कसं आहे, काय करेल, काय सांगता येत नाही. पण ज्याने कोणी एखाद्या अशा खऱ्या नजरेतनं बघितलं होतं किंवा हा करून दाखवल, त्याने ठरवलं की झालंच माझं काम सक्सेस. त्यांनी जे म्हणाल त्याच्या दुप्पट मी चांगलं काम केलं. मला लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय खूप आवडायचा, अशोक मामांचा आवडायचं म्हणजे आवडतोय. त्यातल्या त्यात ते झाल्यानंतर दादा कोंडके, डबल मिनिंगचा बादशाह, आणि मी त्यांचेच पिक्चर बघत लहानाचा मोठा झालो. आणि नॅचरली म्हणजे काय त्यात काय एवढं अवघड नाही. आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणी कोणाला मोफत शिकवत नाही, मोकळं नाही कोण कोणाला शिकवायला. कारण फिल्म इंडस्ट्री असो किंवा ज्या काही इतर गोष्टी आहेत सोशल मीडियाच्या बाबतीत स्वतः बिजी असते, त्यामुळं शिकवण्यासाठी त्यांना वेळ नाहीच. हा एखादा माणूस जर असा तुमच्या माझ्यासारखा असेल ज्याला खरंच गरिबीची जाण आहे, तो 0तून वर गेलाय, तर शिकवेल तो माणूस. पण शक्यतो ह्यात काही लय अवघड नाही. मी शिकत गेलो नाही का, मोबाईल बघून आरशात अभिनय करणं किंवा रानात कुठे गेलं गेले की उरडणं, काहीतरी मिमिक्रीचा म्हणजे आवाज काढण्याचा प्रयत्न करणं. आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांबद्दलची जी तळमळ होती, जे काय चाललेलं आहे बाबा शेतकऱ्यांबद्दल, जे काय त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतोय किंवा समाजावरती ड्रायव्हर असू द्या, सगळ्यांबद्दलचे मी व्हिडिओ बनवत ते असल्यामुळं मेन पॉईंट धरला मी शेतकऱ्यांचा. त्यामुळे मी बऱ्यापैकी फेमस झालो. तिकडे कामं मिळत होती पण पेमेंट मिळत नव्हतं. मग हाय असं म्हणलं की आता डोक्यात विचारायला मी भरपूर फिरायचो. म्हणजे प्रोजेक्टच्या म्हणजे कामासाठी प्रोजेक्ट मिळावा फिरणं वाढलं, घराकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. आणि दुर्लक्ष व्हायला लागल्यामुळं नंतर डोक्यात असा विचार आला की आता नाही, म्हणलं शक्य नाही आपल्याला फिरणं एवढं. आणि बंद केलं ते बऱ्याच, म्हणजे पेमेंट पण मिळालं आणि लईच परिस्थिती अशी बिकट होत चालली. मित्रांना पैसे मागायची वेळ आली, कुठं शूटिंगला जाताना त्यांच्या चपल्या सुद्धा घ्यायची वेळ आली माझ्याकडं नाही का. कपड्यापासून मला काय मित्रांनी सहकार्य केलं, शाक नसायची काय वेळेस ते द्यायची मला. कितीतर वेळा काय मित्रांनी असं केलं की धर तू आज चालू शूटिंगला, तू काय तर करून दाखवणार हे आम्हाला माहीत आहे, तर तू जा घेऊन. पण ते नंतर वाटायला आपण किती दिवस मागणार आहे, कारण प्रोडक्शन असू द्या किंवा जे काय ते पण गरिबीतनं करते ते वेबसिरीजवाली. मग त्यांना मागं वाटायचं नाही, डोक्यात यायचं की आपण फील्ड सोडून द्यावी. कमी झाली फील्ड, नंतर कामाला चाललो. आणि कामाला जात असताना नंतर नाही का लग्न झालं आणि तिथून परत इंस्टाग्रामची सुरुवात झाली माझ्या. आपली परिस्थिती इतकी नव्हती की आपण नाही का घर सोडून असं वर्ष 2 महिने तिकडे प्रोडक्शनला किंवा अभिनयासाठी राहू. कारण वडील वारल्यानंतर माझा 1 महिन्याने जन्म झाला, घर सांभाळायला कोण नाही, मी आणि माझ्या आईचा परिवार होता. आता 1 वर्ष झाला आमच्या लग्नाला, काल परवा बरोबर. तर त्या अगोदर आई एकटी
मी तिला सोडून जेवण करत नसायचो, ती मला सोडून जेवण करत नसायची. शेती आणि तुम्ही बघतायच की आपल्याकडे शिल्लक काय नसायचं, त्यामुळं घर सोडून महिना महिना राहायचं कसं, तर ते डोक्यातून काढून टाकलं. मिळत होते थोडंफार पैसे, ते नकोच म्हणलं. कसं आपण काहीतरी काम बघू, मग हे करू. आणि अजून पण छंद आहे मला, जावंसं वाटतं, येतात फोन, पण आता बांधून ठेवल्यासारखं झालं. आता ते विषय सुटला. आता जायचं म्हणलं का परमिशन घ्यावं लागते. पहिले तिथं परमिशन होती, आता इथं परमिशन घ्यावं लागते. त्यामुळं बऱ्यापैकी तिकडचा छंद कमी केला आहे मी, आणि आता सोशल मीडियाकडे म्हणजे इंस्टाग्रामकडे वळलो आहे. सुरुवातीला माझ्याकडे रेडमीचा मोबाईल होता, बारका. म्हणजे मोबाईलच माझ्या आयुष्यात, त्यात पहिलाच माझा अँड्रॉइड मोबाईल आहे, आणि मला म्हणजे परिस्थितीनुसार आमचं चालायचं. तर ते मोबाईल घेतल्यानंतर जुळत नसायचं. टिकटॉकचा काळ आलता. टिकटॉकला मी यायला आणि टिकटॉक बंद पडाय गाठ पडलं. त्यानंतर मोबाईलचं कसं झालं, म्हणजे कॅमेरा तर कोण देतच नव्हतं सोडा, कारण विश्वास नव्हता लोकांना की हा काय करेल नाही करेल. आणि कसंही नाही का, नटायचं नाही, काय नाही. उभं राहिलो कुठं बी घेतला व्हिडिओ टाकला. सुरुवातीला लई त्रास झाला, व्हिडिओ व्हायरल होत नव्हते, काय नव्हते. म्हणजे व्हिडिओच्या बाबतीत पोरं म्हणायचे काहीतरी करतं हे. एखाद्याने असा मित्राने कोण स्टेटस ठेवला का दुसरा त्याला मित्र म्हणायचा. म्हणजे कशाला त्याचं स्टेटस ठेवतोय, ते काय तुला पैसे देते का, शेतकऱ्याबद्दल बनवतोय व्हिडिओ, म्हणजे काय तर त्याला मिळत असेल म्हणून बनवतोय. तसं काय नसायचं. माझे काय मित्र ठेवायचे स्टेटस, काय जणांना असं पाठीमागं बोलण्याची संधी भरपूर मिळायची. त्यांना माझ्यासाठी वेळ भरपूर होता बोलायला. पण त्यांनी मित्रांनी मला परत सहकार्य केलं. अगोदर त्यांना कळालं नव्हतं कुमार गायकवाड नेमकं काय, कसं आहे, तो काय करतो काय नाही. नावं भरपूर ठेवली, मला समाजाने झिडकारलं होतं. म्हणजे नाही का, आता आपल्या दुर्मिळ भाग, आपल्या भागात सोशल मीडिया म्हणलं आणि नाही का असं व्हिडिओ बनवणं हे ते म्हणलं का चालत नाही बऱ्यापैकी. काहीतरी करतोय ह्याला कामाला जा म्हणावं, ह्याचं घर कसं चालायचं, याला शेती आहे शेती बघ म्हणावं, कशाला उगा असं लोक बोलायचे. मागं पण तोंडावर पण म्हणायचे आपलं फील्ड नव्हतं, येड्याने करू नको. आणि अशी घटना होती की ज्यावेळेस मी कामावर होतो केबल ऑपरेटिंगला, ते काम सोडलं मी. अचानक सोडलं, मालकाला सांगितलं नाही, कारण छंद होता. मालक मला सुट्टी देत 3,000 पगार होती मला महिना 2016-17ला. तर मालकाला न सांगता मी काम सोडलं. मालक मला तिथं न्यायला आले, जिथं मी अकॅडमीला म्हणजे शिकायला जात होतो, मोफत अकॅडमी होती पंढरपूरमध्ये. तिथे गेल्यानंतर मालक आले आणि म्हणले कशालाही असलं आपलं काम नाही, म्हणले येडवणी करू नको. मालकाने मला जबरदस्ती नेल्यानंतर तरी पण माझा छंद राहिला नाही. आलो समाजात बऱ्यापैकी असं नाही का, बोलायची बंद झाली काय लोक. आणि फिल्म इंडस्ट्रीत वळलो ह्यातून. तेव्हा तर म्हणली हे जाणार आहे पिक्चरमध्ये, ह्याचं तोंड आहे का म्हणली, ह्याला कोण घेणार आहे म्हणली. त्याला हिरो लागतो, त्याला पैसा लागतो, त्याला असं बॉडी लागते, त्याला माणूस चांगला लागतो दिसायला वगैरे सगळं. लोकांचा भ्रम काय हा दिसायला असा, ह्याला कोण घेणार आहे, ह्याच्याकडे पैसा ना पिसा हे राहते असं गबळं. फिल्म इंडस्ट्रीत मग ज्यावेळेस माझं लागेर झालं, ज्याला सीन झाला, त्यावेळेस पण लोकांनी म्हणले हे बोलून गेलाय कुठे गेलाय, तिथं पाठीमागं जाऊन उभं राहिलाय. ह्याची काय म्हणजे पक लायकीपर्यंत अशी काय म्हणजे बऱ्यापैकी आपली जवळचेच, लांबचं कोण आहे बरं का, आपल्या जवळचेच बऱ्यापैकी. काय तर करतं हे, त्याला माणूस लय असा रुबाबदार लागतो, त्याला पैसा लागतो. पुणे मुंबईला राहायचं म्हणजे चेष्टा आहे का, ह्याची परिस्थिती आहे का, ह्याला टिकटाला पैसे नसायचे, आम्ही दिले, त्यांनी पण म्हणून दाखवलं. कारभार लय व्हायला माझा सीन लागला बऱ्यापैकी फुटेज. मग महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मला फोन आले, आणि त्या सीनला मी इथं नव्हतो, सोलापूरला गेलतो, कामालाच गेलतो, काम होतं म्हणून. दिसायचं कधी टीव्हीवर मला माहीत पण नव्हतं. मी पहिल्यांदा बऱ्यापैकी टीव्हीवर दिसलो झी मराठीला, कारभार लय भारीनं. त्यावेळेस माझ्या मित्रांनी ज्यांनी नावं ठेवली त्यांचे फोन आले की बाबा अरे दादा तू दिसलाय, अभिमान आहे. मग त्याने ते व्हिडिओ वगैरे अमेझॉन जे काय ॲप आहे त्याच्यावरून जाऊन ते व्हिडिओ घेतले, त्यांनी स्टेटस ठेवला, सगळीकडे गाजावाजा झाला माझा. त्यातून पण परत अरे काय झालं, एवढं संपलं का, आता गावाकडं कामाला चाललं, ह्याला बास्कर म्हणावं. असं एखादा जवळचा कोण मित्र असला की त्याला सांगायचे बाबा बंद कर म्हणावं. पाहुण्या रावळ्यांनी नावं ठेवली बऱ्यापैकी, नावं घेणार नाही बऱ्यापैकी, म्हणजे काय पाहुण्या रावळ्यांनी म्हणते बरं का, नाही तर म्हणणार सगळीच पाहुणे रावळी, तसं नाही. काय माझ्या सख्यानी बाबा ह्याचं तोंड नाही ही काय करते, असे मला झिडकारलं होतं बऱ्यापैकी. नंतर एक स्टेटस तयार झाला, नंतर बऱ्यापैकी हे होत गेल्यानंतर आता पण काय नाहीत कोण आता शक्यतो तसं. नंतर वाढत गेलं स्टेटसच्या बाबतीत म्हणा किंवा आपलं सोशल मीडियाच्या बाबतीत कळत गेलं, व्हायरल झालो आणि चाललंय आता बऱ्यापैकी. आता नावं कोण ठेवत नाही, बऱ्याच म्हणजे आपल्यानेच नावं ठेवली, बाहेरचे जे जे कार करतात आपला. पण पहिल्यापासूनच मी असा होतो की ते शिक्षणा बाबतीत म्हणलं का आपलं ते बालवाडीपासूनच मी शाळेत बसत नव्हतो, बालवाडीपासूनच मी शाळेत, त्यामुळं शिक्षणाचा विषयच नाही. तरी पण 9वी 10वीच आपल्याच गावी केली, तुंगेश्वर हायस्कूल तुंगतमध्ये. मला चांगलं शिक्षकाने शिकवलं आणि तेव्हापासूनच नाही का मी कुत्र्याचा आवाज काढ, कुठं निळफुले, कुठं दादा खोंडके, कुठं मांजराचा आवाज काढ, कुठं असं वेगवेगळं. त्यामुळे शिक्षकाला माहीत होतं ही त्यात नाही बसत, हे आपलं चाललं ह्याचं चालू द्या. त्यामुळे शिक्षक मला असंच चित्रकलेत माझा पहिला नंबर. बालवाडीपासून म्हटलं तरी चालेल, तुम्ही मग चला असं बोलतोय. माझा पहिलीपासून जुळत नव्हतं एवढं, पण 4थीपासून ते पूर्ण 8वी 9वीपर्यंत आम्हाला चित्रकला नादखोळा, गावातच कोण नव्हतं. 10वीपर्यंत मग ते चाललं, 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. 10वीत केबल ऑपरेटिंगला गेलो आणि 11वीत ॲडमिशन घेतलं आर्टनं. तिथं पण असं की बाबा टाकलं ॲडमिशन, पण कधी तर तोंड दाखवायला मुंगसावणी जायचं तिथं.
नंतर 11वी झाली बऱ्यापैकी फास ही झालो. पुढं काय ठरवलं नव्हतं आपण सोशल मीडियावर जाईल, व्हायरल होईल किंवा आपलं एवढं चांगलं होईल असं तसं. आणि 12वीत ॲडमिशन घेतलं. 12वीत ॲडमिशन घ्यायला म्हणून नुसतं गेलो, फी भरली, सगळं केलं आणि परत गेलोच नाही. विषय संपला. परत इकडं कॉलेजकडे फिरवलोच नाही. मग ती फी बी तिकडं, ती कागदपत्र बी तिकडं आणि कुमार गायकवाड इकडं. ते डोक्यातच घेतलं नाही परत कधी की आपण बाबा शिकू, हे करू ते करू. नोकरीचा तर विचार कधी डोक्यात आला नाही, कारण तुम्ही बघताय पहिल्यापासूनच समाजामध्ये असल्यामुळं नोकरीची परिस्थिती मला माहीत आहे. शेतीकडे वळावं तर ते पण नको वाटायचं, कारण शेतीच्या मालाला हमी भाव योग्य नसायचा. आता पण नाही बऱ्यापैकी, आता हाय म्हणावं लागेल थोडाफार. मग कामाला जायचा पर्याय, मग 80 रुपयानं गावंड्याच्या हाताखाली जायचं त्या टाईमला. शाळेचं म्हणजे डोक्यात पण आलं नाही आपण शिकावून नोकरीकडे जावं, कारण परिस्थिती नव्हती. त्यामुळं नोकरीचा विचार काही डोक्यात आला नाही. मी पेंटिंग काम केलं आहे, पेंटिंगला गेलो, मूर्त्या घडवायला गेलो बऱ्यापैकी थोडे दिवस. परत म्हटलं तर गवंड्याच्या हाताखाली बरेच दिवस केलं, परशी बसवायला, बांधकामं हे असं बरेच दिवस केलं. शेतीच्या कामाला नाही, परत केबल ऑपरेटिंगला डोकं चालायचं, फ्लॅशिंगला वगैरे, BSNLला, परत टाटा, असं भरपूर ठिकाणी काम केलं. पण नोकरीचा विचार काही डोक्यात आला नाही. म्हणलं हाय आपलं चालली परिस्थिती, त्यानुसार चालू द्यावं. आईला माहीत होतं, आईला विश्वास होता पूर्ण माझ्यावर की बाबा काहीतरी पोरगं करून दाखवते, करते आणि करणार, कारण ती आई आहे. आपण 9 महिने 9 दिवस तिच्या पोटात राहिलो, तिनं आपल्याला ओळखलं, आपण तिला ओळखलं नाही आईला. मग आईचा विश्वास होता माझ्यावर की नाही काहीतरी करून दाखवणार 100%. आणि तुम्ही म्हणसाल की नाही का, मला बऱ्याच जणांनी नावं ठेवली, भाऊभाऊकीनं ठेवली, सगळ्यांनी ठेवली, पाहुण्यावळ्यांनी ठेवली. पण माझ्या आईचा इतका सपोर्ट होता की लहानाचं मोठं आईने केलं, पण आईनं विश्वास दाखवला होता माझ्यावरती की कधीच म्हणजे असं वाटलंच नाही की आला इथपर्यंत पोचल. मला समाज नाव ठेवायचं, आईला म्हणायचे काहीतरी करते पोरगं तुझं, गलीतले असू द्या, बाहेरचे असू द्या, काहीतरी करते बाबा, कशा पाय असं त्याला काहीतरी काम झाल्यास बघ म्हणा. पण आई म्हणायचं नाही काहीतरी करून दाखवणार पोरगं माझं. मग विश्वास होता आईचा की काहीतरी करून दाखवणार, आणि खरंच झालं. कधी कधी आई म्हणायची की कशाला करतोय काय, माझी किती वेळा चिडचिड व्हायची, भांडणं व्हायची, नाही मला हे करायचंच आहे, करून दाखवायचं आहे. महिना घराकडे नसायचो मी, बाहेर फिरणं करणं, आठवणीची मोबाईल नसायचा त्यावेळेस, एकच मोबाईल माझ्याकडं. बऱ्यापैकी आईनं सहकार्य केलं. कुठं जायचं म्हणलं, पैसे नसायचे, खुरपणाला गेलेले पैसे मला द्यायचे, परिस्थितीच नव्हती, कपडे चांगले नसायचे, फाटक्याचे कपडे बऱ्यापैकी. आणि मी सांगू शकत नाही आता एवढं, म्हणजे सॉरी मित्रांनो, थोडा भावनिक झालतो, आतल्या गोष्टी बाहेर आल्या, कारण आईचं मोल तेवढंच आहे. आईने माझ्यासाठी भरपूर काय केलं आहे. मी जर सांगायला गेलो तर मला वेळ पुरणार नाही इतकं काय केलं आहे. आज माझं 26 वर्ष वय आहे, पण इतकं काय केलं ना की मी शब्दात सांगू शकत नाही. कारण तुम्हाला दिसून आलं असेल, मी काय म्हणजे नाही का उघडलं नाही, अजून डोळ्यात पाणी येते. जाऊ द्या, असू द्या, काय अडचण नाही. प्रत्येकासाठी प्रत्येकाची आई काही ना काही करत असते, पण माझा इतिहास जरा थोडा वेगळा आहे. तसं जर म्हणायचं मग माझ्यावर पिक्चर पूर्ण तयार होईल. म्हणजे माझ्या आईवरती लोकांच्यात कामाला जाऊन, एवढं म्हणजे खुरपायला जाऊन, मोळ्या बांधायला जाऊन, स्वतःच्या शेतीकडे दुर्लक्ष होतं. परत शेती हे सगळी दुरुस्त केली, म्हणजे नीटके केले. बराचसा त्रास होता शेतीच्या बाबतीत म्हणा, किंवा भरपूर काही संघर्ष होता. राहिलं हे घर नव्हतं, आईने घर घेतलं. आणि म्हणजे सांगू शकत नाही एवढं काय वेळेस मला सरांचा मी मार खाल्ला आहे. गणवेश नसायचा नव्हताच, बऱ्यापैकी मला मिळालंच नाही. तरी पण आईचा प्रयत्न भरपूर, इतका प्रयत्न की नाही माझ्या पोराला करून दाखवायचं काहीतरी. आणि समाजाने नावं ठेवली, भरपूर काय केलं, तुझं पोरगं हे करतंय ते करतंय. आहे काय म्हणायचं, सोन्या तुझं चाललंय ना, सोन्या तुझं चालू दे. कधी कधी वाईट वाटायचं मला, आपण आईला महिना असं सोडून बाहेर राहतोय. सकाळ जायचो मी वेबसिरीजला शूटिंगला किंवा कुठं, संध्याकाळी यायचो. दिवसभर आहे उपाशी, मी उपाशी. तिकडे एखादा वडापाव मी किंवा खाल्ला असेल नसेल, आल्यानंतर किंवा कामाला जरी गेलो तर सकाळ जायचो, संध्याकाळी यायचो. म्हणजे भरपूर काय स्ट्रगल आहे आईचा माझ्यासाठी बरं का. पण मी अजूनपर्यंत आईसाठी काय म्हणजे केलं नाही, करतोय प्रयत्न. पण आईने माझ्यासाठी इतकं काय केलं ना की ह्या तुंगत गावाला पण माहीत आहे बऱ्यापैकी, आणि आता पाहुणरावला पण माहीत झालं की पोरानं पण करून दाखवलं आणि आईने पण करून दाखवलं. शेती सक्सेस आहे, शेती पूर्ण बागायत आहे, घर स्वतःचं तुमच्या पुढं मी उभा आहे, लग्न वगैरे झालं, सगळं व्यवस्थित आहे. मनासारखी सून मिळाली, मला पण मनासारखी बायको मिळाली. आणि न सांगण्यासारखं आहे शब्दात की बाबा आईने माझ्यासाठी काय केलं आहे, मी एवढंच सांगतो. लग्नासाठी मी प्रयत्नच केला नाही. तुम्ही म्हणसाल का, एकतर आपल्याला तुम्ही बघताय नोकरीचा भाग, नोकरी पाहिजे म्हटल्यानंतर बंगला पाहिजे, 20-25 एकर, म्हणजे 20-25 एकर शेती पाहिजे. त्यामुळे मी एवढं असं हे करत नसायचं. मी उलट माझं असं डोकं म्हणजे व्हायचं कुठल्या मित्राचं नाही, शक्यतो डोक्यात घेत नसायचं, कारण आईला टेन्शन यायचं. आपल्याला माहीत आहे बाबा आपलं होईल ना कधी ना कधी, होईल ना कधी रे कधी. मग
कधी असं चेष्टेत म्हणलं केलं नाही आई माझं लग्न होईल का नाही होईल का, तर शेती आहे सगळं आहे म्हणा. पण आजकाल समाजात जी काय किडी निर्माण झाली आहे ती किडी म्हणजे अशी आहे की मुलाला नोकरी पाहिजे, त्याला 50-60 हजार पगार पाहिजे, त्याला बंगला पाहिजे, त्याच्या दारात 4 चाकी पाहिजे, ती त्याची बरं का. मग आपण ती डोक्यातनं भाग सोडला होता, होईल होईल असं दृष्टिकोन ठेवला होता. माझा एक मित्र आहे सागर मोकाशी म्हणून, सोलापूरला असतो तो, इथलं शेजारीचाच आहे पण सोलापूरला असतो. योगायोगानं मला स्थळं यायची, स्थळं आली की मग बऱ्याचशा चुका निघायच्या. घर पाहिजे घर पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, नोकरी पाहिजे. शेती आहे आम्हाला, शेती पसंत आहे, मुलगा पसंत आहे, पण घर आणि नोकरी त्यामुळं ती माघारी द्यायची. पण मला त्या मित्राचा फोन आला, कुमार कुठं आहे, काय चाललंय काय. म्हणलं हाय बरं आहे म्हणलं, बागाचं डाळिंबीचं बाग आहे आपली डाळिंबीची. तर कसं काय म्हणलं, हाय बागाचं व्यवस्थित आहे म्हणलं, चांगलं चाललंय. तर तुझं बागा बघायचं म्हणलं, चाललंय म्हणलं, काय हाय नशिबा देवाच्या हातात म्हणलं. मग कुठं मग तुझं कशी इच्छा वा, मुलगी कशी पाहिजे काय, आपली काय अपेक्षा नाही. ठीक आहे म्हणलं, काय अडचण नाही, ये म्हणला शनिवार रविवारी बघायला. मग गेलो हिला बघायला. वाटलं नव्हतं की बाबा खरंच गेल्यानंतर जुळून येईल. ही माझा व्हिडिओ बघत होती त्यामुळे हिला मी पसंतच होतो, ती काय विषयच नाही. मला पण माहीत नव्हतं. हिनं तर हिच्या आईला भावाला कळवायच्या अगोदर मला होकार दिलता, बैठक होण्या अगोदर. तुम्ही म्हणताय मी काय बोलतोय. मग गेल्यानंतर झालं म्हणजे जमून आलं. झाल्यानंतर लग्नाच्या वेळेस पण भरपूर अडचणी आल्या. परिस्थिती नाही, पैसा आणायचा कुठून, मागायचा कोणाला, आणि एवढं करायचं कसं काय काय. आणि खरंच लग्न असं शांततेत झालं. एक 5-50 लोकं होती. माझ्या आत्या मोहळची, माझे भाऊजी प्रवीण गायकवाड, त्यांच्याच दारात तिथंच लग्न केलं. परवा 10 तारखेला 1 वर्ष कंप्लीट झालं. साध्या सिंपल पद्धतीने, घोडा नाही काय नाही काय नाही, दारात तिथंच तुळस, तिथंच देव, तिथंच पाया पडलो, घरातल्या घरात तिथंच. काय नाही, घोड्यावर बसायची इच्छा आहे, बघू म्हणजे तसं बाहेर बरं का, नाहीतर मग चला अजून एकदा, अजून नाही, आई आपलं बस. बरंच लग्नाला भरपूर अडचणी आल्या, सामोरं गेलो संकटांना बऱ्याचशाच. माझ्या आईने पण भरपूर काय नाही का, पोराचं काय बघते का नाही म्हणल्यावर होय होय होय. पाहुणाऱ्या वेळात तर तुम्हाला माहितीच आहे पाहुणाऱ्याचा विषय कसा आहे ते मला हे वेगळ्यानं सांगावं लागत नाही. काय म्हणते बरं नाही, तर जी चांगली ती म्हणणार लागा आम्हाला बी नावं ठेवते, तसं काय नाही. हिला एवढं माहीत होतं की बाबा आपला नवरा म्हणजे लग्न होणार आहे, ती पोरगं पुढं काम करतंय कुठंतरी, व्हिडिओ त्याचा आहे तर भरपूर. आणि ही माझा व्हिडिओ पण एकटीच हसायची. हिने मेहण्याला दाखवलं, बघण्या अगोदर, बघायचा कार्यक्रम होण्या अगोदर मेहण्याला दाखवलं, मेहना बी हसला, म्हणलं चांगला आहे पोरगं. शक्यतो आजकाल माणूस समोरासमोर बसून बोलण्यापेक्षा त्याच्या व्हिडिओमधून किंवा त्याच्या बोलण्यातनं, त्याच्या चालण्यातनं स्वभाव कळतो बऱ्यापैकी. 100%पैकी मी 80% तर म्हणेन माझा स्वभाव त्या व्हिडिओमधूनच बऱ्यापैकी दिसून आलता. आमचा काय परिचयच नाही ना. तिकडं हिच्या भावाला सांगितलं, हाय म्हणले मुलगा चांगला, जाऊ बघायला. हे ते झालं. ही पण व्हिडिओ बनवायची मला माहीत नव्हतं. मग लग्न झाल्यानंतर व्हिडिओ बनवायला मी सोडून दिलं. 1-2-3 महिना व्हिडिओच नाही पडला माझा. मी व्हिडिओ विषय सोडला होता, नकोच म्हणलं. आता हे डोक्यातच नको, आपलं पोटा पाण्याचं परपंचाचं बघायचं आपल्याला, ते नकोच म्हणलं. मग मित्र आहेत माझे काय, माधव रणदेवी, आकाश भानवसे, रमेश भानवसे, पंढरपूरचे माझे ते रिस्टारचे आहेत ते मित्र आहे, विनायक भानवसे वगैरे, त्यांच्यासोबत मी वेबसिरीजला काम केलं. तर त्यांना म्हणलं व्हिडिओ काढायची इच्छा आहे, पण म्हणलं एकट्याच व्हिडिओ व्हायरल होत नाहीत, म्हणलं काय करू. तर म्हणले लग्न झालं, कपल व्हिडिओ काढायला चालू करा, व्हायरल होत चाल, काहीतरी होईल तुमचं बऱ्यापैकी. ती भीती वाटायची नाही का, आता ह्याच्याबरोबर व्हिडिओ काढायची म्हणजे कसं. मग मला वाटलं नव्हतं ही पण साथ देईल, पण ह्याची इतकी साथ मला मिळाली की काय सांगूच नका. कारण आणि ह्याच्यापेक्षा ह्याच्या तिकडच्या लोकांना पण म्हणजे पहिलाच आमचा व्हिडिओ होता, देवाला चाललो होतो पाया पडायला. व्हिडिओ काढला, सहज टाकला, पहिला व्हिडिओ बायकोसोबत म्हणून टाकला खाली कॅप्शन, आणि व्हिडिओ झाला व्हायरल बऱ्यापैकी. व्हायरल झाला. तिथून पुढं मग टायमिंग होत गेलं. मग काढू, आज काढू, उद्या काढू. मग आईला विचारलं, म्हणलं काढू का ह्याच्यासोबत व्हिडिओ, टाकू का, समाज काय म्हणेल काय नाही. पहिल्यापासून समाज काय नावं ठेवण्याच्या मागं होता. चांगले होते ती चांगले, ज्यांना नावं ठेवावी वेळा ती भरपूर नावं ठेवत होती. हा काय तर करतोय म्हणून, चला ठीक आहे म्हणलं. जगाशी काय घेणदेण नाही, हिच्या इकडं पटतंय, मला पटतंय, माझ्या आईला पटतंय, मग बाकीचं काय घेणदेण नाही. आईला पटतंय म्हणलं विषय संपला, मी विषय सोडून दिला बाकीच्याचा. हे मित्र म्हणले व्हिडिओ काढले, व्हिडिओ शूट केले होते रानातलं असं काम करताना. ते व्हिडिओ शूट केलं आणि सहज आपलं खाली दुकान आहे मित्राचं, तिथं बसलो लगा. म्हणलं व्हिडिओ शूट केले, म्हणलं पोस्ट करायचं, काय करू असं नको वाटतंय जरा, थोडं जरा नाही का, एकटा आहे ते आहे, अजून ह्याला बायकोला पण घेतला, असं समाजाचीच भीती बरं का, दुसरं काय नाही. डोक्यात सारखं समाज बाबा काय म्हणेल. मग ही 4-5 जे आता मित्र सांगितले, हे म्हणले काय नाही भिवू नको, लग्न तुझं झालंय, बायको तुझ्या तिकडे सासरवाडीला पटतंय, तुझ्या आईला पटतंय, तू कुणाच जगाशी काय काळजी करतोय, तू कर पोस्ट व्हिडिओ. पहिला व्हिडिओ पोस्ट केला तर होताच, दुसरा पोस्ट केला आणि योगानं तो व्हिडिओ 2 ते 3 मिलियनपर्यंत गेला, 2 मिलियनपर्यंत गेला. इतका व्हायरल झालो शेतकरी जोडे म्हणून की बा सांगूच नका. मग ठरवलं आता आपण व्हिडिओ चालू करायचे इंस्टाग्रामला.
आणि चालू केले आणि हिची साथ अशी भेटत गेले की मी म्हणायच्या अगोदर ही की बाबा आपण व्हिडिओ कधी काढायचा आणि हिला ती ही पण व्हिडिओ काढतो ही मला परत तिने दाखवली ही माझा अकाउंट आहे तिकडचं मी पण व्हिडिओ काढतो ती माझं ही व्हिडिओ आहेत बघा आणि छंद लागला तिला पण मला पण गेल्या वर्षी पावसाळा लग्न झाल्यानंतर पावसाळा राहणार जायचं आपलं पावसाचं व्हिडिओ काढायचं काम पण होतं थोडंफार ते आपलं दाखवत व्हिडिओ काढत व्हायरल व्हायला लागले आणि हिनं साथ दिल्यामुळं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी झाल्या मी जे डायलॉग सांगेल ती ही घ्यायची आणि मी जसं सांगेल मोबाईलचा ओप्पो मोबाईल नंतर घ्यायचे काय काय वेळेस चिडचिडपणा व्हायचा किंवा मोबाईल साथ देत नसायचा हँग हो म्हणा किंवा इफेक्ट लागत नसायचा ट्रायपॉड स्टँड असल्या गोष्टी अजून पण नाहीत आणि ती डोक्यात पण नाही हाताने मोबाईल धरणे काढणे हिनं भरपूर मला काय साथ दिली कारण की मला दाजींचा फोन आलता की स्थळ आहे असं करून आणि त्यांनी बायोडाटा पाठवला होता मग लगेच त्यांनी नाव टाकलं की मी ते सर्च केलं की 1 नंबरला यांचं आयडी आली आणि तिथे जाऊन सगळ्या रील्स वगैरे लाईक केल्या त्यानंतर यांचा मेसेज आला की फोटो म्हणजे दाजीने ह्यांना फोटो पाठवला होता माझा की त्याने ह्यांना मला म्हणजे ह्यांनी मला फोटो पाठवला आणि बोलले की ह्या तुम्हीच आहात का तर मी बोलले हो तर असं विचारलं की घरात सांगितलंय का काय करून मी घरात सांगायच्या आधी ह्यांना होकार दिला होता मी हळूच गपचूप तिकडून बापूरावकडनं मला फोटो आला मित्राकडून बघितला फोटो त्यांनी नाव टाकलं योगायोग असा झाला की माझ्या व्हिडिओला लाईक केली होती आणि मला कुठलीच पोरगी लाईक करत नाही लाईक कशी काय आली आयडीवर गेलो म्हणलं तोंड जुळते म्हणलं कुछ तर गडबड आहे दया काय नाही मग गेलो आतमध्ये ते मेसेजमध्ये हाय म्हणून टाकला ते फोटो टाकला ह्यात तुम्हीच आहात का तिकडून रिप्लाय लगेच हो मीच आहे आल्यानंतर आता काय बोलू आता तिथनं पुढं मग आता जरा भीतीचं वातावरण झालं काय बोलू घरी आलो आयला सांगितलं म्हणलं ते मला बापून जे बायोडाटा पाठवलं ती मुलगी बोलली म्हणलं आता तिथून पुढं काय आमचं 8-10 दिवस टाईम होता आमचं म्हणजे विषयच नव्हता की लग्नाचं बाबा लग्न होईल ना होईल मला पण बोलणं चालू झालं जेवला का उठला का कुठं आहे काय कसं आणि हे व्हिडिओ बघायचे त्या खरं सांगायचं म्हणजे हे सोशल मीडियामुळंच बऱ्यापैकी मला लग्नापर्यंत सगळं सक्सेस म्हणलं तर सोशल मीडिया आणि तो माझा मित्र आणि चालत गेल्या गोष्टी बोलत मग दिसतंय तुम्ही इंस्टाग्रामवरती कुमार राधिका 7387 आयडी त्या आयडीवरती तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्हाला दिसूनच येते कसं काय चाललंय काय नाही ते समाजाची तर भीती होतीच पण ह्यांनी म्हणत होते की मी आहे ना तुझ्या पाठीशी तर समाजाला घेऊन काय करायचंय आपण व्हिडिओ बनवायचं काय थांबवायचं नाही अँगल चुकला तर मोबाईलच फिरकून द्यायचे मग राग आला का ते टेक पडत गेले 1-2 तास एका वेळेला टाइम केला एका व्हिडिओ पाय 2 दिवस बोलत नसायचे चिडचिडपणा व्हायचा बोलत नसायचो आपण डोक्यात ठेवलं होतं ना आतापर्यंत इथपर्यंत आणले आणि इथून पुढं ना आता ऑटोमॅटिक आपल्याला समाजानं उचलून धरलंय लांबच्या लोकांनी बरं का जवळचा आहे कोणी उचलून धरत नव्हता आता धर लागले स्टोरी म्हणा किंवा फॉलोबॅक किंवा कमेंट शेअर कुठंतरी कौतुकानं सांगतात आमचा पाहुणा आहे ती माझा भाव आहे माझा मित्र आहे आमच्या पाहुण्यातला हिला पण तसंच ही माझी मैत्रीण आहे पाहुण्यातले जे बोलत नव्हते ते बोलायला लागले आणि काय व्हायचं आता मोबाईल धर म्हणलं हिला हसं आवरायचं नाही माझं ते एक्सप्रेशन बघून हे हसायची मोबाईल हसा व्हायचा मी बोरडायचो म्हणजे अजून पण आहे बऱ्यापैकी खवळायचो हिला बोलायला जमत नव्हतं आता यूट्यूबवरती कुमार ऑफिशियल MH13 चॅनल चालू केला आहे त्या चॅनलला पण लक्ष द्यावं म्हणतोय पण शिकते अजून प्रयत्न करते कारण गाण्यावरती व्हिडिओ बनवण्यात आणि डायलॉगवरती बनवण्यात फरक आहे हिला भरपूर काय अशा अडचणी आल्या आणि अजून पण अडचणी आहेत खवळणं म्हणा किंवा मला राखण होत नाही व्हिडिओ काढताना ते झालाच पाहिजे आणि टेकचं कसा टेक नवीन असल्यामुळे टेक भरपूर पडतात कुठलाही नवीन कलाकार घ्या मी एक त्यात जुना झालोय मला काय बोलायला काय अडचण नाही मी काही बोलू शकतो किती वेळ बोलू शकतो आणि कसलंही नाही का कसलाही सेंड करू शकतो पण हिचं कसं नवीन असल्यामुळं ती चुकत जायची मी खवळायचो चिडचिडपणा व्हायचा 2-3 दिवस बोलणं नाही काय नाही जेवणावर फरक पडायचा सगळ्यात म्हणजे ते विषयच नाही काय मग ते हाई डिलीट करायचं व्हिडिओ कधी इंस्टाग्रामची आयडी डिलीटच मारतो कळत तर कायच नाही काय डिलीटच मारतो मी मला नकोच ती आयडी तू व्हिडिओ बनवत नाही कशाला उगं राहू दे उगं मी माझं कुठं तर कामाचं बघतो नको मला कामाचा टायमिंग जायचा वेळ जायचा भरपूर मग हिनं परत समजून घ्यायला चालू केलं शिकत ही पण आता व्हिडिओ बनवायला वेळ तर देतच होती पण बोलायचं जमत नसायचं म्हणजे थोडक्यात ज्या प्रकारे हिऱ्याला चारी बाजूनी त्याला कोळशाच्या खाणीतून सगळ्या गोष्टीतून त्या लाव्यामधून विस्तवामधून जावं लागतं तशा प्रकारे चाललोय आम्ही समाजातून आलो पाहुण्यारोळ्यातून आलो भाऊभाऊकीतून आलो सगळ्यातून आलो पण खचलो नाही खचणार नाही आता आपला म्हणजे व्हिडिओ पडले 5,000 फॉलोअर्स होते इंस्टाग्रामला वाटलं नव्हतं 1 लाखाच्या पुढे जायला एवढा प्रवास 350-400 पोस्ट असतील मिलियनमध्ये आहेत व्हिडिओ वाटलं नाही
प्रयत्न करत गेलो व्हिडिओ असं काय आपण कंटेंट काय घ्यावा कळत नसायचा. शेतीतले आपले हे असं करायला लागली तसं करायला लागली हे असं दाखवायचो. मग व्हिडिओ व्हायरल झाले आणि बऱ्यापैकी 1,00,000 फॉलोअरचा टप्पा आत्ता पार केला. 1,00,000च्या वर गेले, 1,10,000 झालेत. पण सोपं नाही की नाही का 4-5 महिन्यात 300-400 पोस्टमध्ये एवढा परिवार झाला. 5,000ला आयडी होती त्यावेळेस वाटलं नव्हतं आपण एवढं मोठं होईल, आपलं इंस्टाग्राम अकाउंट एवढं मोठं होईल, आपली ओळख निर्माण होईल. आज महाराष्ट्रात कुठं जरी गेलं तर बऱ्यापैकी जे काय मोठमोठे क्रिएटर आहेत ते एक भाव म्हणून किंवा एक बहीण वहिनी ह्या नात्यानं बोलतात करतात, फोन मेसेज असतात, सगळ्यांचा आता सपोर्ट आहे. आणि राहिली गोष्ट दुसरी, एडिटिंग अजूनही जमत नाही मला. एडिटिंग मित्राकडून शिकतोय मी एडिटिंग म्हणा किंवा हे आता फेसबुकचं पण शिकावं म्हणतोय. अजूनही मी आयुष्यात आता आपले 1,00,000 आहेत, अजून आमचा टप्पा भरपूर आहे. तुम्ही साथ दिली, तुम्ही प्रतिसाद दिला, तुम्ही जर तुमचं प्रेम अजून दाखवलं तर त्या प्रेमापोटी आम्ही अजून काहीतरी मोठं करून दाखवू. तुमची साथ आहे. आणि आपल्या घरी भरपूर जण भेटा येतात, आम्ही भेटतो. ते घरी आल्यानंतर असं नाही त्यांना वाटत नाही की बाबा म्हणजे क्रिएटर एवढे मोठे आहेत. साधा सिंपल तुम्ही बघताय आता तुमच्या पुढे पण बसलोय, साधा सिंपल स्वभाव. कारण टिकटॉक सारखं एवढं मोठं साधन बंद पडलं, मग ही तर काय गोष्ट आहे असं आम्ही गृहीत धरलं की बाबा फक्त माणसं जपणे, पैशाच्या दृष्टिकोनातून आमचं चाललं नाही काय, फक्त माणसांपर्यंत पोचणे. आज कुठलाही अधिकारी असू द्या, समाजातलं एक माता भगिनी असू द्या, आपली एक कुठलाही एखादा व्यक्ती आवर्जून बोलून थांबला, अरे तुम्ही तीच आहे ना, हां ती व्हिडिओ बनवता बघा ती, हा मी तुमचे व्हिडिओ बघतो राव, नवरा बायकोचे व्हिडिओ जबरदस्त असते ते, ताई कुठं आहेत घरी, तुमचा नंबर मिळेल का, होय घ्या राव काय अडचण नाही. मग नंबर दिला, फोन केला, मग बोलणं चाललं, नंबर सेव्ह करा, कधी अडचण आली तर फोन करा. बऱ्याचशाच वेळेस अशा अडचणी आल्या बाहेर गेल्यानंतर की त्यांनी त्या अडचणी दूर केल्या. म्हणजे अडचण म्हणजे काय की माहीत नसला पत्ता, गेल्यानंतर अशी ओळख झाली. पैशाच्या बाबतीत तर कधी विचार केला नाही आपण बाबा पैसा मिळवू कमवू म्हणून. आता डोक्यात आलं यूट्यूबकडे वळाव, त्यात म्हणतेच बरं का की बाबा दादा तुम्ही यूट्यूब चालू करा, तर करतोय, तुमच्या सपोर्टने चांगलं चाललंय, त्याला पण सपोर्ट करा यूट्यूबला फेसबुकला. काही जणांनी प्रतिसाद दिला पण काही जणांनी नाही. व्हिडिओ बनवू नका कारण तुझा नवरा टाकलाय. हा माझा टाकल्यावर लय फोकस करायची. पहिला व्हिडिओ व्हायरल झाला, त्या व्हिडिओला काय एवढं नाही, परत छंद लागला, टाकत गेलो. त्यात काय असते की सलमान खान थोडक्यात एक 100 कमेंट चांगले असायचे, त्यातली एक कमेंट अरे हा टाकलाय काय म्हणून ह्याच्या संग लग्न केलं तू, किंवा भावा नशीबवान तू टाकला असून तुला अशी बायको मिळाली. म्हणजे माझ्या दिसण्यावर जायचे पण असण्यावर कधी कोण गेलं नाही. कमेंट शिवी वगैरे काय नाही, चालत गेलं असंच. अजून पण म्हणजे कमेंट घाण कोणाची येत नाही शिवी वगैरे, फक्त एकच कमेंट येणार, अरे हा टाकलाय एवढीच कमेंट. आणि एक ठिकाणी मित्रासोबत बोकडाचा कार्यक्रम होता बाहेरगावी, जेवायला गेलो त्याच्याबरोबर. तर मी बाहेरगावी काय इकडच्या आउटसाईडला कधी गेलो नव्हतो. गेलो 20-25 जण जेवायला बसलो, त्यात मी पण बसलो, रुमाल सोडला आणि हात धुवून जेवायला बसल्यानंतर माझा व्हिडिओ त्यावेळेसचा पहिला गाईच्या दुधावरचा व्हिडिओ व्हायरल झालेला. आणि त्याच्या घरी जवळ 30-40 वर्ष येत्या. जेव्हा बसलो त्यानं आपला वाडा झाला, भात म्हणून आपलं भात दिला. भात येताना तोंडाकडे बघितलं, अरे तुम्ही आहे का म्हणला, मी असं चुकलो म्हणलं, हा मीच आहे, काय झालं म्हणलं, राव म्हणला मी राव तुमचा व्हिडिओ बघितला, मला लय फेमस झाला ते, मला मी स्टेटस ठेवला तुमचा व्हिडिओ, कुठला आहे तुम्ही, तुंगच आहे का यांच्याबरोबर आलोय. मग मी म्हणलं बरं धन्यवाद म्हणलं. सगळं झालं, जेवण फेवून टचून खाल्लं त्यानं, आता ओळख निघल्यावर ते काय कमी वाटतंय का, जेवलं फेवलं मस्तपैकी. जाताना बाजारानं काय नाही, पाहुण्याला जेवढी किंमत दिली नाही तेवढी स्प्राईट आणली, स्प्राईट घेऊन आलो, बसलो, चाललो नाही, थांबा म्हणला स्प्राईट आणली, कुठं जात आहे, थांबलो, सगळं कौतुक केलं. बोलताना शेवट काय म्हणलं माहिती आहे का, राव मला राग म्हणू नका, तुमचा स्वभाव बाहेर मी तुम्हाला बोलू म्हणलं, बोला की. मी म्हणलं तुम्हाला मी तुमच्या टकलीवर ओळखलंय म्हणला. राव म्हणला असं करावं, मिठी मारली ना हसत बोला म्हणला, मी तुम्हाला तुमच्या टकलीवर ओळखले राव म्हणला, एवढाच गॅप म्हणला. आणि ते धार काढताना पण म्हणला एवढाच गॅप म्हणला, असं देवा म्हणलं, ओळखलं ना म्हणलं, काय वाटत नाही कसं आहे. आजकालची लोक ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे, पण काय जण दिसण्यावर जातात, त्या दिसण्यापेक्षा त्यांचं असणं कसं आहे हे महत्त्वाचं आहे. ही बघितलं तर लय बरं होईल असं मला समाजाला सांगायचं आहे. येतात कमेंट, पण कोणाचं काय नाही, आता व्यवस्थित चाललं, म्हणजे सूर लागलाय, पॉझिटिव्ह कमेंट आहेत, तुम्ही बनवा, प्रतिसाद आहे आता लोकांचा. पण कमेंट वाचल्यावर तरी असं लय वाईट वाटायचं. मी याला सांगत राहायचो बाबा तू मनावर घेऊ नको, आपण असं सोन्या साखळ्या घालून कपडे जरी एक कटमध्ये घालून असं नाही का बोटात सुटात 4 व्हीलरमध्ये जर फिरलो, अरे बापरे ह्याने चोरी फिरी केली का, एवढा पैसा आला कुठनं आला कसा आला. आणि असं आपण साध्या लोकवरच गेलो नाही, फाटके कपडे म्हणा किंवा नॉर्मली असं साधं कशाच काय लागा, क्रिएटर आहे लागा, व्हिडिओ बनवतो असल्या अवतारात राहतोय का, लगा कळते का नाही. या असं समाज असं आहे ना की बाबा काही जरी केलं तर त्याला ते पटतच नाही, ती लवकर स्वीकारत नाही समाज. महापुरुषांना अडचणी आल्या, आपण तर काय सर्वसामान्य आहे. मी हिला एक सांगायचो, कमेंट आली ना डिलीट पण मारू नको, राहू द्या अशी. आणि काय व्हायचं एखाद्याची कमेंट राहिली तर ज्या 100 कमेंट करणारे लोक आहेत का ती आमचा व्हिडिओ बघायचे, आम्हाला कमेंट करायची, ज्यानं कोणी वाईट कमेंट केली त्याला तिकडे झाडत बसायची. अरे बाबा त्याचा स्वभाव बघ, त्याचं दिसणं बघ,
तू त्याला अशी का कमेंट केली. शेवटी तो माणूस स्वतःहून आम्हाला पर्सनली मेसेज करून अरे दादा तुमचा नंबर द्या, नंबर दिला. सॉरी राव ते डिलीट मारतो मी, मला कळत नाही, किंवा तुम्ही डिलीट मारा, आणि सॉरी बरं का तुमचे व्हिडिओ भारी असतात. काय काय जण ज्याने कमेंट केली ती भेटायला आले की बाबा तुमचे खरंच व्हिडिओ भारी आहेत, मी असं चुकून बसलो होतो मित्रासोबत, त्याने कमेंट करायला लावली किंवा केली. अशा बऱ्याचशाच गोष्टी झाल्या. म्हणजे आमच्या दोघांच्या डोक्यावरती आमच्या पाठीशी आईचा हात आहे, त्याच्यामुळं तू भिवू नको, आई आपल्यासोबत आहे, त्यामुळे तू पण मला सोबत पाहिजे. बऱ्यापैकी म्हणलं तर जे काय वरिष्ठ अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी असू द्या, वकील, किंवा वेगवेगळ्या फील्डचे जे काय मोठे ज्येष्ठ मान्यवर असतील, व्हिडिओ बघतात वेळात वेळ काढून. कुठे गेलो आता धरून चाला कुठं मित्रासोबत मी कोर्टात गेलो, पोलीस स्टेशनला गेलो, दवाखान्यात गेलो, बऱ्यापैकी व्हिडिओ बघतात. अरे असं विश्वास बसत नाही लोकांना त्या, अरे तुम्हीच आहे का, मी असं साधा सिंपल तुम्हीच आहे का, हा मीच आहे, आत्ताच सकाळी तुमचा व्हिडिओ बघितला हो का, आत्ताच बघितला व्हिडिओ, मग दाखवणं, मग ते फॉलो केलं हो का मी तुम्हाला, तुम्ही मला केलं का नाही बघू, मग बघू द्या, मी तुमचा व्हिडिओ बघितला आहे, तुम्ही कुठं राहिला आहे, तुम्ही मग कसं काय इथं कसं काय कोणासोबत आला आहे. आणि काय काय असं व्हायला लागलं, आयला खरंच भारी वाटायचं. आणि त्यातल्या त्यात काय व्हायला लागलं, अधिकारी असू द्या किंवा इतर म्हणजे आपल्यासारखा जे काही वर्ग असेल ते फोटो काढायला लागले ना. काय मला माझ्या आयुष्यात कधी मला माहीत नव्हतं पोलीस अधिकारी फोटो काढतील म्हणून. मी बाहेर गेलो एक ठिकाणी, तिथं ट्रॅफिकवाले होते हवालदार, त्या साहेबांनी गाडी धरली होती मित्राची. गाडी धरल्यानंतर मित्राची उतरलं गाडीवरनं, तोंडाला रुमाल बांधला होता, सोडला रुमाल. साहेबांनी असं बघितलं बराच वेळ, दंड करायला लागले होते, बघितलं बराच वेळ, का बाकी काय नाही, फक्त एवढंच की हेल्मेट आणि ज्या काय दुसऱ्या गोष्टी. बघितल्यानंतर मी लांब थांबलो, म्हणलं चाललंय जाऊ दे भरते, मला ह्याला सांगितलं होतं रस्त्याने घेऊ नको, त्या रस्त्याने घे, त्याने घेतली, मनावर घेत नाही मी. साहेबांनी बघितलं ओळख, अरे म्हटलं तुम्ही, अरे तू व्हिडिओ बनवते ना, म्हणलं हां बनवते, म्हणलं तूच आहे का ते, म्हणलं हा मीच आहे. लगा तुझे शेतकऱ्याचे व्हिडिओ खतरनाक असतात, आणि आता तुझ्या नवरा बायकोचे व्हिडिओ भारी आहेत, मी बघतोय लगा दादा, असू दे तू आपल्यातलाच आहे, काय अडचण नाही, फक्त काळजी घे आणि हेल्मेट वगैरे वापर. त्यांनी मला सांगितलं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी. आणि म्हणले एक फोटो घ्यायचा लागा भावा, म्हणले तुझ्याबरोबर, म्हणले कारण तो आता असा आहे, तो भविष्यात काय होईल काय सांगता येत नाही. त्या साहेबांनी दोघा तिघांनी माझ्यासंग फोटो घेतला, त्यांनी माझी चौकशी केली, माझा नंबर घेतला, असं इतकं भारी वाटलं. आता म्हणलं आपल्याला हवायला का, म्हणलं पोलीस, म्हणलं काय विषय काय, म्हणलं त्यात गाडी सोडली, असा कॉलर टाईट करून विषय काय, म्हणलं आपण आता हवेतच राहणार. म्हणलं बऱ्यापैकी अधिकाऱ्यांची ओळखी झाल्या, सर्वसामान्य कुटुंबातले आमच्यासारखी मिळून मिसळून घ्यायला लागले. बाहेर गेल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटतं, मुली असो किंवा आपल्या माता भगिनी, जे ज्येष्ठ वरिष्ठ म्हातारी सुद्धा आमची व्हिडिओ बघतात बरं का, वयस्कर लोक, तुम्ही माणसाला असं बोलतोय. अरे बापरे, अशी जिगरी दोस्ती झाली ना की बासच. वाटलं नव्हतं सोशल मीडिया आम्हाला एवढ्या मोठ्या स्तरावरती नेऊन ठेवल, पण ठेवलं. इंस्टाग्राम असू द्या किंवा जे इतर गोष्टी, आणि आपला स्वभाव चांगला, त्या स्वभावानं पण मला आज इथपर्यंत नेऊन ठेवलं. कधी आजपर्यंत आपला म्हणजे सोशल मीडियाच्या बाबतीत असं कुठं दुश्मन म्हणजे काहीच म्हणजे विषयच नाही डोक्यात. बरेच जण म्हणतात आता तुझं 1 लाख पूर्ण झाले, ते 1 लाख परिवार म्हणजे चेष्टा नाही, 1 लाख फॉलोअर्स 1 लाखाच्या पुढं आहे, पण तेवढं आणि त्याच्या अगोदर तुझ्या ओळखी होत्या आज, मग तुला पैसे चालू झाले असतील. आता तू एवढ्या मोठमोठ्या पिक्चरमध्ये कामं केलेत, मालिकेत कामं केलेत, तू वेब सिरीजला कामं केलं, दिसतंय ना, सर्च केलं तर दिसून जाते, मिलियनमध्ये व्हिडिओ आहेत सगळे बऱ्यापैकी. मग तुला पैसे लय मिळाले असतील, व्हावं लय पैसे कमवले असतील तू, तरी पण तू असा कसा राहतो. पण सगळ्याला सांग नाही, क्रिएटर जे असतात ना, म्हणजे आमच्यासारखे नव्हते, त्यांना पैशाचं साधन म्हणजे पैसे जास्त मिळत नाही. थोडेफार आपलं 500-1000 काहीतरी एखादं प्रमोशन आलं ते तेवढंच पैसे कमवतोय, मिळतात थोडंफार, एवढा असं काय विषय नाही, पण चाललंय आपलं म्हणायचं. एवढा काय विषय नसतो पैशाचा. आणि फक्त ह्यात मनाची श्रीमंती, धनाची श्रीमंती नाही. बऱ्याचशाच अडचणी आल्या की नाही, आता धरून चाला एक 5-6 जण चाललेत, आणि एखादा म्हणला बाबा हे लय मोठा म्हणजे स्टार आहे बाबा, मोठा म्हणजे थोडक्यात आहे बऱ्यापैकी चाललं, याचं भविष्यात मोठा होईल, चला हे सांग फोटो घेऊ. तर त्या 5 जणांमधलं जर एका 4 जणांनी फोटो घेतला आणि 1 जणांनी ज्याने फोटो घेतला किंवा ज्या साईडला उभं राहिलं त्याला म्हणलं की बाबा चल ना फोटो घे तू पण, काय यार ह्यांच्या संग काय फोटो घ्यायचा, हे असे जायचं चल दिवशी सोडून. म्हणजे असं वाटतं ना की बाबा आपण कुठंतरी अजून पण कमी पडतोय. आणि पाहुण्यारोळ्यांपैकी तर विषय सोडा, आता मांडलं जातो, मग आम्हाला मानते आता बऱ्यापैकी. कुठंतरी अडचणी भरपूर आल्या, आणि अडचणींपेक्षा अशा चांगल्या गोष्टी पण भरपूर घडल्या. समाजामुळं बरेचसेच असे आमच्यासारखे म्हणा किंवा शिक्षणाबाबतीत बरेचसेच असे व्यक्ती आहेत की जे बाबा दबून राहिलेत समाजामुळे. ते 4 लोक काय म्हणतील, ते 4 लोक, त्या 4 लोकांचं मनावर घ्यायचं नाही, विषय सोडून द्यायचा. आपलं जे चाललंय ना, आपल्या घरच्यांना पटतंय, आपल्याला पटतंय, मन मोकळेपणाने ते आपण चालू ठेवायचं, लोकांचा लय विचार करायचा नाही. हे ठरवलं मी, तेव्हापासून चालू केलं, आणि चांगलं चाललंय बऱ्यापैकी. ज्यावेळेस मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचो, असा एखादा स्टार कुठला तर त्यासोबत मी फिरायचो गाडीत वगैरे, असं भारी वाटायचं मला, अरे स्टार आहे. आणि हॉटेलला जेवाय वगैरे गेलो, आता सुनील नाना असतील, उषाताई म्हणजे उषा नाईक, भरपूर आपल्या लागेल झाल्याची जी टीम, कारभारली भारीची टीम, सयाजी शिंदे साहेब, मोठमोठे स्टार कास्ट, भाऊ कदम, कुशल बदे यांच्यासोबत मी काम त्यावेळेस प्रोडक्शनला केल्यामुळं मला एवढं नॉलेज नव्हती नाही आपण व्हिडिओ काढावं, फोटो काढावं.
चाललंय ना चाललंय, मलाच अभिमान वाटायचा हाय बाबा मी यांच्या संग. तर तिथं गेलं अशी गर्दी तुटून पडायची त्यांना फोटो काढा व्हिडिओ काढायला. त्यात अशा त्यांना आपल्यापेक्षा त्यांना भरपूर अडचणी आल्यात. आपण लय विचार करायचाच नाही, कारण सावित्रीबाई फुले यांना कितीतरी अडचणी आल्या. त्यांनी आज शिक्षणाची गंगा आज समाजामध्ये जी काही निर्माण केली त्यांना इतक्या अडचणी आल्या. शिवाजी महाराजांना अडचणी आल्या, बाबासाहेबांना पुस्तकं मिळत नव्हती वाचायला, तर त्यांना इतक्या अडचणी आल्या. प्रत्येक महापुरुषांना आज त्यांचे शिवाजी महाराजांचे मावळे असतील, प्रत्येक गोष्टीत अण्णा म्हणजे शाहीर असतील, त्यांना अडचणी. मग आपल्याला काय अडचणी येणार नाहीत? अडचणी येत आहेत, त्यांना तोंड द्यायचं आणि त्या अडचणीला सामोरं जायचं. तर आपला मराठी माणूस, आपल्याच भागातला माणूस आणि आपला माणूस जर पुढे जात असेल समाजामध्ये कोणत्याही फील्डमध्ये असू द्या, म्हणजे असा ह्याच फील्डमध्ये शिक्षणाच्या बाबतीत असू द्या, नोकरीच्या बाबतीत असू द्या, क्रिएटर असू द्या, सोशल मीडियावरती असू द्या, कुठलीही फील्ड असू द्या, शेतकरी असू द्या, सगळी जी काय हा जो वर्ग आहे ना, एकमेकाला सपोर्ट केलं पाहिजे, एकमेकाला सोबतीला धरून चाललं पाहिजे. एकमेकाची निंदा पाठीमागं करून काही उपयोग नाही. तुम्ही पुढे जा, त्याच्याबरोबर ह्याला पण पुढे घेऊन चला. तुम्ही जास्त पुढे जा, पण ह्याला थोडंफार तरी पुढे न्या. प्रत्येक फील्डमध्ये शेतकरी असो किंवा काही असो, तर प्रत्येकाला हे सांगणार तुम्ही आकुंचन बुद्धीने विचार करू नका. तुम्ही असा विचार करा, अरे हा आपलं नाव घेलं उद्याच्याला, आपल्यामुळे मोठा झाला आहे, आपण कुठेतरी पुढे नेलं याला, हा आपलं नाव घेईल, त्या प्रकारे तुम्ही चाला. मग आपले असो किंवा परके असो, तुम्ही नावं ठेवणं बंद करा. आता भरपूर काय ओळखी झाल्यात, भरपूर जणांचा प्रतिसाद आहे, मोठ्या फील्डमधल्या लोकांची पण साथ आहे, करतोय. आणि काय माझ्या गावातले असे काय 5-10 मित्र आहेत की बाबा तू लढ, तू खचू नको, तू लढ, तुझ्या मागं आम्ही काही अडचणी येऊ दे. मग आर्थिक दृष्टिकोनातनं कधी आपण अडचणीच्या बाबतीत कधीच भेलो नाही. बाकीच्या इतर दृष्टिकोनातनं आता 4 व्हीलर असू द्या, कुठं जायचं करायचं इकडं तिकडं, आणि भरपूर काय असे साथ आहे मला त्या मित्रांची, जेवढे आज आणि पहिल्यापासून बरं का, पहिल्यापासून मला त्या मित्रांची साथ आहे. इतकी साथ आहे की सांगू शकत नाही. प्रत्येका नशिबात असे 5-10 मित्र असतात. मीच कधी कधी चिडचिडपणा करतो, अरे तू गप्प आहे, तुला काय कळतंय, तू गप्प बस, माझ्यापेक्षा मोठी आहेत काय अरे तू गप्प, तुला काय कळतंय, मी असं आहे. पण ती कधी म्हणत नाही. ते आता एखाद्या मित्राला असं मोठा आपल्यापेक्षा त्याला आवाज चढवून बोललेलं चालत नाही. ते नाही कुमार स्वभाव रागीट आहे, त्याला ते मनासारखं लागतं आणि त्यांना माहीत आहे, घरच्यांना माहीत आहे. डोक्यात एकदा गोष्ट बसली ती गोष्ट करेक्टच होणारच. आणि जसा व्हिडिओ मला पाहिजे ना तसा व्हिडिओ होणार, तसा समाजापर्यंत मी पोहोचणार. काही गोष्टी मधल्या काळात भरपूर कोरोना काळात अडचणीच्या आल्या. घरी होतो, कामाला जाता येत नसायचं, बऱ्याचपैकी पोटमारा झाला, शेतीत उत्पन्न नव्हतं आणि परत हे जरशा घेतल्या, त्याला पण दुधाला दर नाही. बघताय तुम्ही महाराष्ट्रात आहे काय, माझ्या एकट्याची बोब नाही. खरं तर आम्ही रमीची जाहिरात घेतली होती, आम्हाला माहीत नव्हतं. मग काय क्रिएटर आहेत त्यांनी सांगितलं, काही माझे मित्र त्यांनी सांगितलं, दादा तू केलंय हे चुकीचं आहे, कारण तू समाजात वेगळं काहीतरी पेरण्याचा प्रयत्न करतोय आणि असं करू नको. त्यानंतर आत्ताच गेल्या 2 दिवसाखाली एक प्रमोशन आलं, रमीचंच आलं, त्यात पण काहीतरी प्रकार आहेत वाटतं भरपूर. त्यांनी मला सांगितलं आम्ही तुम्हाला एवढी किंमत देतो, तुम्ही असं व्हिडिओ म्हणून टाका. मला स्पष्ट म्हणलं आम्हाला काय नको तुमचं प्रमोशन, कारण प्रमोशनमुळं काय होते, माणसं तुटली जातात. काही त्या फील्डमधली माणसं आपल्यामुळं कुठं तोट्याला जायला नको. हां, मी त्या गोष्टीत असेल तर ती मला खरं वाटलं बाबा ह्यातून पैसे मिळतात काय होते तर मी बनवेन. पण आता मी त्यात असल्या नाही का फसवणुकीच्या प्रमोशनच्या नादाला लागत नाही. परत माझ्या एका मित्राने मला विठ्ठल कागणे सरांचा व्हिडिओ टाकला, त्या स्टारकास्ट लोकांना त्यांनी टार्गेट केलं, आपण तर किती झाडकी पत्ती आहे. आणि खरंच बरं का कुठेतरी चूक झाली असं वाटलं मला, बऱ्याच दिवसाखाली झाली ही घटना. तेव्हापासून मी प्रमोशन म्हणजे ह्या बाबतीत कुठेतरी 4 पैसे येतील काहीतरी होईल असं धरलं होतं डोक्यात. पण तसले आता प्रमोशन इथून पुढं घेत नाही. शेतीबद्दल चाललंय, शेतीचंच टाकतोय. हां, आता शेतीचा मला दाळिंबीला एखादा प्रोडक्ट येतो, कुमार साहेब तुम्ही ह्या प्रोडक्ट धरा, रिझल्ट आहे, तुम्ही वापरा, तुम्हाला वाटला रिझल्ट तर तुम्ही पुढं दाखवा समाजाला, नाही वाटतं दाखवू नका. मग तसे आता केलेत मागं प्रमोशन. रमीबद्दल जरा मला झाला बराचसा त्रास झाला मला, कोणी करू नका, कारण मी खेळलो नाही रमी, पण सांगतो एक भाग, त्यात काय असतं काय नसतं मला माहीत नाही. ही काय कामच करत राहणार, त्यामुळे हिला काय सांगायची येत नाही. करते काम राहणार काय कधी करते काम, कधी रोज करते का. माझी आई तिथं सकाळ 2 दिवस म्हणून काम करते, रोज करते. काय नाही, असं मोबाईल घेणार, काम करत जाणार पुढं, असं करणार, तेवढंच काम करणार, झालं कामच झालं. परत नाही तुझ्या जेव्हा आली का बाग, तुझ्यामुळे बाग आली. खरं माझ्या आईमुळे सगळं आहे, नाही तर काय मी सुद्धा बागेत काम करत नाही, विषयच नाही. ते बुडातलं काढायचं असू द्या, हां स्प्रेचा आणि औषध सोडणं एवढं करतो प्रामाणिकपणानं. ही जात ती राहणार माझ्या बरोबर करू लागते, म्हणजे खंबीरपणे सोबत आहे, शिकते, शिकायला पाहिजे. असं काय एवढं म्हणजे काय आईच्या पोटातून येताना कोणी शिकत नाही, करू लागते. खुरपान म्हणा किंवा हे ती त्या दोघी मी असलं का काम करत नाही, मग ते आमचं ते भांडणातच टायमिंगला जाते. हे असून ते तसं व्हिडिओ पुरतं तेवढं काम करणे, तेवढंच आपलं व्हिडिओ काढणे, असं संपलं. परत मग काय काम नाही, मोबाईल घेणे, रील काय नाही. तुम्ही बघताय व्हिडिओच्या माध्यमातून कुमार राधिका 73 87 आयडीवरती सगळे आपले व्हिडिओ आहेत, तुम्ही बघताय. हाय बऱ्यापैकी हे आवडतंय,
बघा मुद्दाम म्हणते करू लागते बरं का काम मित्रांनो. चेष्टाचा भाग झाला, काम करते, माझ्या खांद्याला खांदा लावून काम करते, बागेतलं कुठलंही काम असू द्या, म्हणजे तेवढाच प्रसंग कामाचा. शक्यतो आईच बघते सगळं बागत बऱ्यापैकी.